नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. सिटी न्यूजचे विशेष रिपोर्ट. बहिरम यात्रा वर्तमान आहे. या यात्रेतील टॉकीज लिलावाच्या संदर्भात आलेल्या आरोपांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. येथे पंचायती अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या मिलीभगतीमुळे गंभीर आरोप समोर केले जात आहेत. सतीश डफडे, लक्ष्मी टॉकीजचे संचालक यांनी प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, न्यायाची मागणी केली जात आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी सुयोग गोरले यांचा हा खास रिपोर्ट. विदर्भात सर्वात मोठी बहिरम येथील यात्रेला प्रारंभ होऊन 1 महिना लोटला. आता भ्रष्टाचार समोर येत आहे. अधिकाऱ्यांनी येथील टुरिंग टॉकीज जी जागाच विकून टाकली. सतीश डफडे यांनी आरोप केला आहे की बहिरम यात्रेत टॉकीज लिलावासाठी दिलेल्या जागेचा गैरवापर करण्यात आला. पंचायत समितीचे अधिकारी सोनवणे यांनी ईश्वरदास सातंगे यांना लाखो रुपयांच्या पैशांसाठी जागा विकून या व्यावसायिकाची मोठी फसवणूक केली आहे. डफडे यांनी 5,000 रुपये देऊन रीतसर भरणा केला होता. मात्र त्यांची जागा दुसऱ्या व्यापाऱ्यांना विकल्याचा आरोप आहे. त्यामुळे टॉकीज सुरू न होण्यामुळे व्यापाऱ्यांवर मोठा आर्थिक भर पडला आहे. चालू असलेल्या बहिरम यात्रा सुमारे 1 महिन्यांपासून सुरू आहे. पण यावेळी टॉकीज जागेवर अतिक्रमण करून व्यापाऱ्यांना बोगस जागा दिल्याचा आरोप लक्ष्मी टॉकीजचे मालक सतीश डफडे यांनी केला आहे. बहिरम यात्रा मी माझ्या जागेची सीमा टाकीची जागेची पावती फाडली, रीतसर एनओसी घेतली. त्या नंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यात्रा निरीक्षक आणि यात्रा अधिकारी जे लोक इथे आहेत त्यांनी माझ्या प्लॉटच्या जागा विकून मला टाकीसाठी जागा उपलब्ध करून दिली. माझं 1 महिन्यापासून सामान सर्वत्र पडलं. इथे मला टाकीज लावून वारंवार विनंती केली. त्यानंतर विनंती केल्यानंतर मी कलेक्टरकडे अर्ज दिला, आमदारकडे अर्ज दिला, खासदारकडे अर्ज दिला, SDO साहेबाकडे दिला, गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदूबाई यांच्याकडे अर्ज दिला. एवढ्या विनंती केल्यानंतर महिनाभर मला यांनी जागा दिली नाही. माझं सामान अद्याप इथं पडू असून आता मला नोटीस कळवण्यात आली की मला इथं तुम्हाला जागा सामान दुसऱ्याने अतिक्रमण केलं. पंचायत समितीने कबूल केलं की दुसऱ्या जागा अतिक्रमण केली आहे. अक्षरशः यांनी अधिकाऱ्यांनी जागा विकल्या. याच्यावर कारवाई करून माझा नुकसान भरपाई 1 महिन्याचा मजुराचा खर्च, माणसाचा खर्च जवळपास 4-5 लाख रुपये खर्च असलेला तो या अधिकाऱ्यांनी भरून द्यावा व या सातंगे व यात्रा निरीक्षक सोन्याचा यांना निलंबित करण्यात यावे. अशा प्रकारचा अनधिकृत प्रकार करून अवैधरित्या पैसा वसुली करून यांनी या माझ्या जागेवर अतिक्रमण करून मला जागा दिली नाही. याबद्दल प्रशासनाने अजून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे. सतीश डफडे आणि स्थानिक नागरिकांद्वारे प्रशासनावर दबाव आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हे प्रकरण केवळ एका टॉकीजच्या लिलावाचे नाही, तर मोठ्या भ्रष्टाचाराचे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण आहे. आता पाहणं म्हणजे प्रशासन या आरोपांवर काय कारवाई करतील तेच महत्त्वाचं ठरेल. आमचे पुढील रिपोर्टसाठी बघत रहा सिटी न्यूज.